हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। वापरा आणि फेका हेच भाजपचं राजकारण। मराठी जनतेनं बोध घ्यावा आणि प्रत्येक पाऊल जपून टाकावं। विषातून अमृत निघालं तर महाराष्ट्राला हवंच आहे। सामनातून पुन्हा मनसे सोबतच्या युतीचे संकेत। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच मंचावर येणार। पुण्यातील साखर संकुलात एआय संबंधित बैठकीनिमित्त नेते एकत्र। गेल्या 10 दिवसातली दोन्ही नेत्यांची तिसरी भेट। चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र लिहून भाजपमध्ये होणाऱ्या नव्या पक्षप्रवेशावर कार्यकर्त्यांची नाराजी। घरात पाहुणे आले की घरातल्यांना बाहेर झोपावं लागतं म्हणत थोपटेंच्या पक्षप्रवेशाला विरोध। डॉक्टर सुश्रुत घैसास यांची चौकशी होणार। पोलीस आज पाठवणार डॉक्टर घैसास यांना नोटीस। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी घैसास यांच्यावर गुन्हा दाखल। महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणात आज आरोपींना सुनावली जाणार शिक्षा। फाशी की जन्मठेप, आज अंतिम निर्णय। शिक्षक भरती शालार्थ आयडी घोटाळ्याचा नागपूर सायबर पोलिसांकडून तपास सुरू। शेकडो शिक्षकांवर कारवाई होणार असल्याची माहिती। तर प्रकरणात एसआयटी नेमण्याची भाजप आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। जुन्या पुणे मुंबई महामार्गावर बोरघाटात विचित्र अपघात। ट्रकची 5 वाहनांना धडक। अपघातात बापलेकीचा मृत्यू तर 12 जण गंभीर जखमी। बुलडाण्यातील शेगाव तालुक्यानंतर आता मेहकर तालुक्यातही आढळला केस गळतीचा रुग्ण। तर शेगावातील नख गळतीच्या रुग्णांमध्ये ही वाढ। रुग्णांचा आकडा गेला 56 वर। जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा हाहाकार। रामबनमध्ये ढगफुटीमुळे शेकडो लोकांचं स्थलांतर। तर राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्यानं जनजीवन विस्कळीत। कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओमप्रकाश यांची हत्या। राहत्या घरात आढळला मृतदेह। पत्नीनं हत्या केल्याचा संशय।